दरवेळेला राक्षसच असतो का कंस? नाही. कंस शब्दाचा अर्थ आहे जी प्रवृत्ती कोणाला आपल्या नजरेनं सुखी पाहू शकत नाही अशा प्रवृत्तीला कंस म्हणावं. कंस खंती इति कंसा, कोणाला सुखी राहू देत नाही ना असंही भावना मनात आली की समजायचं माझ्यातला कंस जागा झालाय आता. असा पराक्रमी होता, सगळ्या दानवांशी युद्ध करून त्यानं सगळ्या दानवांना आपले चेले करून टाकलं होतं, नौकर करून टाकलं होतं. आणि तेच जे सगळ्या राक्षसांनी करावं, यज्ञ याग बंद पाडले, मंदिरं बंद केले. असे राक्षस येतात वेळोवेळी जे मंदिरं बंद करतात, है ना? मंदिरात यायचं नाही, गर्दी करायची नाही, याचे दुकानं चालू ठेवा. का? आमच्या राक्षसांना ते लागतं, देशाची आर्थिक भार सगळा त्याच्यावर आहे असं सांगतात. कंसाची गोष्ट सांगतो तुम्हाला. पण असं होतं, असे कितीतरी कंस असाच करू लागला. कंस साधू संत दिसले की मारा, इकडं घुसून मारा, तिकडं घुसून मारा, पालघर मध्ये घुसून मारा, इकडं घुसून मारा, मारा, दिसतील तिथं मारा साधू संतांना. भगवंतानं इतकं पालकत्व घेतलेलं ना भूमीचं. भगवंत जोपर्यंत सगळं आलबेल ठेवतो ना श्रोत्यांना तोपर्यंत छान असतं बघा. पण देव आपण जास्त उन्मत्त व्हायला लागलो ना की देव आपल्याला त्याची ताकद न कळत दाखवून देतो.